आणखीन काही लोक आहेत त्यांना काही सर्व ठिकाणी सर्व फिरायला मिळतं, सर्वच वस्तू दरवेळी गावी जाऊन आणता येतात. ह्या वस्तू त्यांना इथे मिळाव्या आणि कोकणाचा आनंद त्यांना इथे मिळावा म्हणून आमचे प्रकाश पुजारी आणि आमची वैष्णवी यांनी सालाबादाप्रमाणे याही वर्षी मालवणी चित्रोत्सवचा इथे आयोजन केलेलं आहे आणि इथे कमीत कमी दरवर्षी नाही वाटत ते 10 इथे. दादा परत आज एकदा मंत्रीसाठी पुन्हा एकदा सांगतो, आता विषय माझ्यासाठी मिटलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची आपण थोडासा विचार केला पाहिजे. कुठेतरी त्यांच्या सुद्धा मनाचा विचार केला पाहिजे. ते मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले, त्यांच्या मनाचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. तर हा विषय आता माझ्यासाठी संपलेला. एकनाथ शिंदे विश्वासू सहकारी याच्यापेक्षा मला कुठलंही मोठं पद वाटत नाही आणि ते पद आता माझ्याकडे आहे. आता पालकमंत्रीसाठी रस्सीखेच सुरू आहे. दादा काय सांगितलं? वरिष्ठ नेते आमच्या इथे बसून निर्णय घेतील, जे काम करतील त्यांना निश्चित न्याय देतील असं मला खात्री आहे. दादा सांगू इच्छिते की आज हा एवढा तुम्ही मालवणी महोत्सव बघत असतील तर आमचे आमदार प्रकाश सुर्वे साहेब हे 3री टर्मचे आमदार आहेत तिथे आणि ते फक्त ह्या प्रभाग क्रमांक 3च्या अगदी काही गरजेळू गोष्टींसाठीच नाही, जे अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यासाठीच नाही, पण जे लोकांना आनंद करणारी गोष्टी असू दे, लोकांचा धर्माचा गोष्टी असू दे, त्या गोष्टीवरती सुद्धा ते लक्ष देऊन असतात आणि त्यांच्यासाठीच हे काय ना काहीतरी कार्यक्रम असे म्हणून आमची मदत करत असतात. आणि म्हणूनच आज तुम्ही बघतील की एवढा मोठा मालवणी महोत्सव आम्ही इथे घेतलेला आहे, कारण आपले जे प्रभाग क्रमांक 3चे जे लोक आहेत ते अतिशय कष्टाळू घरातले आहेत. ते अगदीच असे लांब जाऊन काही करू नाही शकत किंवा बाहेर गावी जाऊ शकत किंवा एवढे मजा मस्तीसाठी कुठे लांब नाही जाऊ शकत, म्हणून इथेच आम्ही त्यांच्या जवळच त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी मग असे खूप कार्यक्रम असू दे किंवा एकदम खाद्य पदार्थ किंवा मालवणीचे संस्कृतीचे जे काही असू दे त्यांच्यासाठी आम्ही इथे आणून ठेवले. तर तुम्हाला मी जसं दादांनी सांगितलंय तसं मी तुम्हाला ते सांगेल की हे सगळे जे गोष्टी आहेत ते वरच्या लेवलच्या आहेत आणि जे आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमचे मागाठाण्याचे आमदार ज्यांना गोरगरिबांचे आमदार सांगते ते असतील, ते जे निर्णय घेतील त्याच्यासाठी आम्ही जे पण असतो ते त्यांच्या पाठीशी असू आणि तेव्हा मग काय काम असेल मग तेव्हा नक्कीच. पक्षामध्ये जे अनेक वर्षापासून काम करतात पण यावेळी जर तरुण चेहरा दाखवायचा प्रयत्न केला तर जर तुम्हाला उमेदवारी दिली याबद्दल तर तुमचं मत काय असेल? मी परत तुम्हाला सांगेन की एक तरुण आहे म्हणून आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तरुण पिढीला एक असं चान्स भेटणं हे सगळीकडे होत नसतं. ह्याच्यासाठी पण खूप तुम्हाला खरंच काय ना काहीतरी चांगलं असेल, आपले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, उपविभाग प्रमुख असतील, हे त्यांच्या निर्णयावरती आहे आणि जर ते असं करणार असतील तर नक्कीच आपल्या युथला सुद्धा मी सांगेल की ते पुढे येऊन सगळ्यामध्ये आमचं सहभागी राहावं.